भाजपकडून विधान परिषदेसाठी नावांची यादी जाहीर. प्रज्ञा सातव यांच्यासह संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, सुनील कर्जतकर आणि माधवी नाईक यांना संधी. प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन केल्यास आमदारकी आणि मंत्रिपद शिंदेंच्या शिवसेनेची बच्चू कडू यांना ऑफर. तर मंत्रिपद मिळाल्यावर पक्ष विलीन करा, प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका. आज पत्रकार परिषद घेत बच्चू कडू अधिकृत घोषणा करणार. 40 वर्षांनंतर वाद उकरता विरोध करणाऱ्यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक तरी वाचलं का? मुख्यमंत्री फडणवीसांचं संजय गायकवाडांना खडे बोल. तर इतकी वर्ष दुर्लक्ष, मग आता मुख्यमंत्र्यांनी पुस्तकाचं शीर्षक बदलावं, गायकवाडांचा फडणवीसांनाच सल्ला. मराठी सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. मराठीवरून परवाना रद्द होणार नाही, मात्र इतर नियम मोडल्यास परवाना रद्द करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्पष्ट. अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी व्हीके सिंगला 9,81,00,000 तर अंत्यविधीच्या दिवशी 16,88,00,000 देण्यात आले. रोहित पवार यांचा खळबळजनक आरोप. अपघाताच्या तारखेपासून आतापर्यंत व्हीएसआरला 145 कोटी मिळाल्याचाही दावा. मुंबई ते पुणे व्हीएसआरचं विमान बुक केल्याची कल्पना नव्हती. कार्यालयातून नकळतपणे विमान बुकिंग कंपनीसोबतचा करार रद्द केलाय. व्हीएसआरच्या विमानातील प्रवासाबाबत पार्थ पवार यांचं स्पष्टीकरण. म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 14 मे पर्यंत मुदतवाढ. 2,640 घरांसाठी अर्ज करण्यास म्हाडानं मुदत वाढवली. याआधी 29 एप्रिल होती अर्ज भरण्याची शेवटची तारीख. विदर्भात उष्णतेची लाट कायम. अकोला, अमरावती, वर्ध्यात सर्वाधिक 45 अंश तापमानाची नोंद. तर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नागपूरमध्ये पारा 44 अंशांवर. टिटवाळ्यात सापडलेल्या पार्टी ड्रग्सचं नेदरलँड्स कनेक्शन. नायजेरियन आरोपीनं 25,000 एक्स्टसी गोळ्या नेदरलँडवरून भारतात पाठवल्या. दिल्ली विमानतळावर कस्टम क्लिअरन्स होऊन ड्रग्ज उल्हासनगरमध्ये. नाशिक, अमरावतीनंतर आता अकोला. लव्ह जिहादच्या घटनेनं हादरला. प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून हिंदू मुलीचं अपहरण करत 5 दिवस घरात डांबून ठेवलं. आरोपीला ताब्यात घेत तरुणीची सुटका.